अस्पृश्य उन्नती स्त्रियांची जबाबदारी. 27 डिसेंबर 1927 रोजी महाडच्या सत्याग्रहात आलेल्या स्त्रियांना उद्देशून बाबासाहेब म्हणतात, घर प्रपंचाच्या अडचणी ज्याप्रमाणे स्त्री व पुरुष मिळून सोडवतात, त्याप्रमाणे समाजाच्या संसारातील अडचणी स्त्री पुरुषांनी मिळून सोडवाव्याच पाहिजेत. पुरुषांनीच एक काम अंगावर घेतले तर ते पार पाडण्यास त्यांना पुष्कळ अवधी लागेल याबद्दल शंका नाही. तेच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतले तर त्या कामात लवकर यश प्राप्ती करून घेतील असे माझे मत आहे. परंतु त्यांना एकट्याने जरी हे काम अंगावरती घेता आले नाही तरी जो पुरुष वर्ग हे काम करीत आहे त्यांच्याशी सहकार्य केल्याशिवाय राहू नये. यासाठी तुम्ही यापुढे नेहमी परिषदेस हजर राहिले पाहिजे असे माझे तुम्हा सांगणे आहे. खरे म्हटले असता अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न पुरुषांचा नसून तुम्हा स्त्रियांचाच आहे. तुम्ही आम्हा पुरुषांना जन्म दिलेला आहे. आम्हाला इतर लोक कसे जनावरापेक्षाही कमी लेखतात हे तुम्हास ठाऊक आहे. काही ठिकाणी आमची सावलीसुद्धा घेत नाहीत. इतर लोकांस कोर्ट कचऱ्यामध्ये मान सन्मानाच्या जागा मिळतात, परंतु तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलांना पोलीस खात्यातील शिपुर्ड्याची नोकरी मिळत नाही. इतका आमचा हीन दर्जा आहे. हे सर्व तुम्हास ठाऊक असताना तुम्ही आम्हास जन्मास का घातले असा प्रश्न तुम्हास कोणी केला तर याचे उत्तर तुम्ही काय देऊ शकाल? या सभेत बसलेल्या कायस्थ व इतर स्पृश्य बायांच्या पोटी जन्मलेल्या मुलात व तुमच्या पोटी जन्मलेल्या मुलात काय अंतर आहे? तुम्ही विचार करावयास पाहिजे की ब्राह्मणाच्या स्त्रियात जेवढे शील आहे तेवढे शील तुमच्यातही आहे. ब्राह्मण स्त्रियात जितके पातिवृत्य आहे तितके पातिवृत्य तुमच्यातही आहे आणि तुमच्यात जितके मनोधैर्य, करारीपणा व धमक आहे तितकी ब्राह्मण स्त्रिया देखील नाही. असे असताना ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मलेले बालक का सर्वमान्य व्हावे व तुमच्या पोटी जन्मलेले बालक सर्व ठिकाणी का अवमानिले जावे? याला सध्या माणुसकीचा हक्क का असू नये याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? मला वाटते तुम्ही याचा मुळीच विचार केला नाही. तुम्ही जर विचार केला असता तर पुरुषाच्या आधी तुम्ही स्त्रियांनी सत्याग्रह केला असता. कारण तुमच्या पोटी जन्म घेतला एवढंच पातक आमच्या हातून घडले आहे व त्याच पातकामुळे आम्हास ही अस्पृश्यतेची शिक्षा भोगावी लागत आहे. तेव्हा तुम्ही विचार करावयास पाहिजे की तुमच्या पोटी जन्म घेणे हे पाप का ठरले जावे व इतर स्त्रियांच्या पोटी जन्म घेणे पुण्यप्रद का व्हावे? या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हास एक तर प्रजा उत्पत्ती करणे बंद करावे लागेल किंवा तुमच्यामुळे त्यांना लागत असलेला कलंक तरी तुम्हाला धुवून टाकावा लागेल. या दोहोपैकी कोणता तरी एक गोष्ट तुम्ही करावयास लागली पाहिजे. तुम्ही प्रतिज्ञा करा की अशा कलंकित स्थितीत आम्ही यापुढे जगणार नाही. समाज उन्नती करण्याचा जसा पुरुषांनी निश्चय केला आहे तसा तुम्हीही करा. दुसरी गोष्ट आपणास जी सांगायची आहे ती ही की तुम्ही सर्वांनी जुन्या व गलिच्छ चालीरीती सोडून दिल्या पाहिजेत. खरे म्हटले असता अस्पृश्य माणसास तो अस्पृश्य आहे अशी ओळख पटविणारा शिक्का त्याच्या कपाळावर मारलेला नाही, परंतु अस्पृश्य लोकांच्या ज्या काही चालीरीती आहेत त्या चालीरीतीवरून लोक अमुक एक माणूस अस्पृश्य जातीपैकी आहे असे चटकन ओळखतात. ह्या चालीरीती एकेकाळी आपल्यावर सक्तीने लादल्या आल्या होत्या असे माझे मत आहे, परंतु इंग्रज सरकारच्या राज्यात तशा प्रकारची सक्ती होऊ शकत नाही. म्हणून ज्या गोष्टीमुळे लोक आपण अस्पृश्य आहोत असे ओळखतात या साऱ्या गोष्टी तुम्ही बंद केल्या पाहिजेत. तुमची लुगडी नेसण्याची पद्धत ही तुमची अस्पृश्यतेची साक्ष आहे. ती साक्ष तुम्ही बुजवली पाहिजे. वरिष्ठ वर्गाच्या बाया ज्या पद्धतीने लुगडी नेसतात त्या पद्धतीने तुम्ही लुगडी नेसण्याचा प्रघात पाडला पाहिजे. तसे करण्यात तुम्ही काही खर्चत नाही. त्याचप्रमाणे गळ्यामध्ये भाराबळ गळसऱ्या व हातात कोपरभर कत्लाचे किंवा चांदीचे गोट पाटल्या ही देखील तुम्हास ओळखण्याची खूण आहे. एका गळसरीपेक्षा अधिकांची जरुरी नाही. त्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते किंवा आपल्या शरीराला शोभा येते अशातला काही भाग नाही. दागिन्यापेक्षा कपड्याला जास्त शोभा आहे. तेव्हा कत्लाच्या किंवा चांदीच्या दागिन्यात पैसे खर्च करण्याऐवजी चांगल्या कपड्यात पैसे खर्च करा. दागिना घालावायचा झाला तर तो सोन्याचा करून घालावा, नाहीतर घालू नये.
त्याचप्रमाणे स्वच्छतेने वागण्याची खबरदारी घ्या. तुम्ही घरच्या गृहलक्ष्मी आहात. घरात कोणतीही अमंगल गोष्ट होऊ न देणे याबद्दल तुम्ही काळजी वाहिली पाहिजे. गेल्या मार्च महिन्यापासून सर्व लोकांनी मेलेल्या जनावरांचे मांस खाणे बंद केले आहे. ही गोष्ट आनंदाची आहे, परंतु एखाद्या घरी तसे झाले नसल्यास ती घडवून आणण्याची जबाबदारी तुम्ही आपल्या अंगावर घेतली पाहिजे. जो नवरा मेलेल्या जनावरांचे मांस घरात आणेल त्यास तुम्ही स्पष्ट सांगा की असला प्रकार माझ्या घरी चालणार नाही आणि माझी खात्री आहे की ही गोष्ट जर तुम्ही मनावर घ्याल तर अमंगल प्रकार अजिबात बंद होणार आहे. तसेच तुम्ही आपल्या मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे. ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषासाठीच नाहीत, या स्त्रियांनाही आवश्यक आहेत. ही गोष्ट आपल्या पूर्वजांनीही ओळखली होती. नाहीतर जे लोक पलटणीत राहिले त्या लोकांनी आपल्या मुलींना जे शिक्षण दिले ते दिले नसते. खान तशी माती ही गोष्ट ध्यानात ठेवून आपली पुढील पिढी जर तुम्हाला सुधारवायची असेल तर तुम्ही मुलींना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. हा जो उपदेश मी तुम्हाला केला आहे तो तुम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अशी मला आशा आहे. जो अंमलात आणण्यास दिरंगाई करता कामा नये. म्हणून तुम्ही सकाळी आपल्या घरी जाण्यापूर्वी तुमच्या नेसण्याच्या पद्धतीत बदल करून मला दाखवा आणि मग जा, तरच मी सांगितल्याचे चीज झाले असे मी समजेन.